गुडघेदुखी का होते आणि ती होऊच नाही यासाठी काहीतरी उपाय सांगा ना? गुडघे जे आहेत ती दोन हाडांनी तयार झालेला एक सांधा आहे. जेव्हा आपण चालतो, खूप एक्सेस व्यायाम करतो, तेव्हा त्याच्यामध्ये जे एक द्रवपदार्थ असतो, जो तिथे स्निग्धता निर्माण करतो, तो द्रवपदार्थ कमी व्हायला लागतो, तिथले स्नायू थकतात आणि मग आपल्याला वेदना व्हायला लागतात. तसंच आयुर्वेदानुसार वाताचं प्रमाण जर जास्त वाढलं, तरी सुद्धा गुडघेदुखी होऊ शकते. मग हे गुडघेदुखी होऊच नये याच्याकरता आपल्याला काय करता येईल, तर ते स्निग्ध पदार्थ जो आपल्या हाडांमध्ये आहे तो जर योग्य प्रमाणात राहिला तर आपल्याला वेदना होणार नाहीत. तसंच तिथले मसल्स जर स्ट्रॉंग राहिले तरी सुद्धा आपल्याला वेदना होणार नाहीत. मग याकरता वातनाशक औषधं जसं दशमूळ काढा हे आपण जर रेग्युलर घेतलं तर आपल्याला तिथे वात निर्माण होणार नाही, वातानी जी रुक्षता निर्माण होते ती निर्माण होणार नाही. तसंच रेग्युलरली तेलाने आपल्या स्नायूंना आणि गुडघ्याला मसाज केल्याने तिथल्या वेदना पण कमी होतील आणि तिथे कुठलेही पुढचे येणारे ऑस्टिओआर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम्स निर्माण होणार नाहीत.